तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो आज आपण अतुल ॲटो लिमिटेडच्या क्वार्टर 4च्या रिझल्ट्सबद्दल मित्रांनो चर्चा करणार आहोत. सो क्वार्टर 4चे जे काही रिझल्ट्स आहेत ते फायनली ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत. कंपनीने काही विशेष अशा अनाउन्समेंट्स या ठिकाणी केलेल्या नाही आहेत. कोणत्या पद्धतीचा बोनस, स्प्लिट अशा कोणत्याही पद्धतीच्या अनाउन्समेंट्स कंपनीने केलेल्या नाही आहेत आणि कोणत्याही पद्धतीचा एस्टिमेशन डेटासुद्धा आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. तरी पण आपण बघूया की कंपनीचा परफॉर्मन्स कसा राहिला ह्या क्वार्टरमध्ये. 448 रुपये मित्रांनो क्लोजिंग प्राईस होतं शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. सो सर्वप्रथम आपण बघूया की मार्च क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, कशा पद्धतीचा रेव्हेन्यू आहे, कशा पद्धतीचे प्रॉफिट्स या ठिकाणी कंपनीने अर्न केलेले आहेत. सो सर्वप्रथम तुम्ही बघू शकता मित्रांनो, मार्च 2025 मध्ये ह्या ठिकाणी 210.98 करोड रुपयांचा मित्रांनो रेव्हेन्यू केलेला आहे आणि 194.99 करोड रुपयांचा मित्रांनो काय होता मागील क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू होता. सो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवरती चांगली ग्रोथ आपल्याला झालेली दिसत आहे आणि इयर ऑन इयर बेसिसवरती जर तुम्ही बघितलं मागील क्वार्टरमध्ये मित्रांनो 160.14 कोटींचा प्रॉफिट होता 2024 मध्ये मार्चच्या क्वार्टरमध्ये आणि आता 210.98 करोड रुपयांचा ह्या ठिकाणी काय मित्रांनो प्रॉफिट आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं मागील वर्षापेक्षा आत्ताचा जो काही प्रॉफिट आहे मित्रांनो, जो काही हे आहे रेव्हेन्यू आहे, सॉरी प्रॉफिट म्हणालो मी चुकून, जो काही मित्रांनो रेव्हेन्यू आहे त्याच्यामध्ये तब्बल 31% वाढ आपल्याला झालेली पाहायला मिळते. सो खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आहे. एक्सपेन्सेसचा विचार केला सो डेफिनेटली एक्सपेन्सेस सुद्धा मित्रांनो वाढलेले आहेत, कारण बघा रेव्हेन्यू वाढणार म्हणजे एक्सपेन्सेस सुद्धा ह्या ठिकाणी कोटे ना कोटे वाढताना आपल्याला दिसतात. आता बघूया की कंपनीचा मित्रांनो जो काही इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट किती गेलेला आहे, 2.54 करोड रुपयांचा इंटरेस्ट गेलेला आहे. अर्थातच कंपनीवरती जे काही कर्ज आहेत कर्जांचा आकडा काही जास्त नाही आहे, तुम्ही या ठिकाणी जाऊन बघू शकता. डेट टू इक्विटी रेशो अत्यंत कमी आहे कंपनीचा, त्यामुळे कर्जांवरती जास्त इंटरेस्ट ह्या कंपनीने पे केलेला नाही आहे. नेट प्रॉफिटचा विचार केला तर 5.89 ओके, म्हणजे 5,89,00,000 रुपयांचं मित्रांनो काय या ठिकाणी नेट प्रॉफिट या ठिकाणी ह्या क्वार्टरमध्ये झालेला आहे. क्वार्टर ऑन क्वार्टरचा विचार केला मागील क्वार्टरपेक्षा अर्थातच हा प्रॉफिट मित्रांनो थोडासा घसरलेला आहे. पण जर तुम्ही मार्च क्वार्टरचा मित्रांनो विचार केला या ठिकाणी तर मागील मार्च क्वार्टरमध्ये 4.88 करोड रुपयांचा प्रॉफिट होता, तो आता 5.89 कोटी रुपयांचा झालेला आहे. सो मागील वर्षाचा जर तुम्ही विचार केला तर डेफिनेटली मित्रांनो एक साधारणतः 20% ग्रोथ आपल्याला प्रॉफिटमध्ये पाहायला मिळत आहे. 20.70% आसपास, मी या ठिकाणी राऊंड फिगर म्हणालो 20%, ओके, साधारणतः 20.70% आसपास मित्रांनो आपल्याला काय पाहायला मिळालेली आहे ग्रोथ या ठिकाणी प्रॉफिटमध्ये पाहायला मिळालेली आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवरती. चला आता आपण नेट प्रॉफिटचा विचार करूया मित्रांनो. जो काही यांचा इयरली स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये 723 कोटी रुपयांचा मित्रांनो सेल्स झालेला आहे, जो प्रत्येक वर्षानुसार वाढत चाललेला आहे मित्रांनो. मागील वर्षापेक्षा मित्रांनो ह्या ठिकाणी रेव्हेन्यू 723 कोटी झालेला आहे, जो मागील वर्षी 527 कोटी रुपये होता. ओके, अर्थातच एक्सपेन्सेससुद्धा वाढलेले आहेत. ऑपरेटिंग प्रॉफिट मित्रांनो 52 कोटी रुपयांचा होता. अदर इन्कम्स मित्रांनो 3 कोटींचे आहेत. इंटरेस्ट मित्रांनो 10 कोटी रुपयांचा ह्या ठिकाणी कंपनीने पे केलेला आहे. अर्थातच मागील वर्षापेक्षा इंटरेस्ट मित्रांनो थोडासा कंपनीने काय केलेला आहे कमी पे केलेला आहे. डेप्रिसिएशन बघा 18 कोटींचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो नेट प्रॉफिट झालेला आहे 18 कोटी रुपयांच्या आसपास. मागील 2 वर्षापेक्षा मित्रांनो नेट प्रॉफिट अत्यंत चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी वाढताना आपल्याला कुठेतरी दिसतोय. अर्थातच मेजर काही लॉसेस कंपनीने केलेले होते, पण ठीक आहे, तरीसुद्धा कंपनी एक चांगली ग्रोथ या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवलेली आहे. आता कंपनी मित्रांनो जी आहे ती काय करते, जे काही आपले ॲटो रिक्षाज आहेत ते बनवण्याचे काम ह्या ठिकाणी कंपनी करते. ओके, सो चला आता आपण बघूया की मित्रांनो अतुल ॲटो जो आहे त्याचं टेक्निकल चार्ट ह्या ठिकाणी काय सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करत आहे. ओके, सो बघा सर्वप्रथम मी अतुल ॲटोचा टेक्निकल चार्ट ओपन करतोय. सो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एकदम ड्रास्टिक फॉल आपल्याला ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो पाहायला मिळतोय सध्या लाईफ टाईम हायपासून. ओके, सो सध्याच्या लेवलला इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण बघा पहिली गोष्ट कशी आहे, कंपनीचा जो काही मेजर लॉस होता मागील काही वर्षामध्ये, ओके, म्हणजे साधारणतः 2 वर्षापाठीमागे कंपनीने एक मेजर लॉस केलेला आहे. ही सगळ्यात मित्रांनो पहिली मोठी गोष्ट आहे. ओके, आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही बघितलं ह्याच्या टेक्निकलचा जर तुम्ही विचार केला, म्हणजे सॉरी फंडामेंटलचा जर तुम्ही विचार केला तर एक गोष्ट तुम्हाला आवर्जून ह्या ठिकाणी पाहायला मिळेल की हा स्टॉक मित्रांनो काय आहे, एक स्मॉल कॅप स्टॉक आहे. ओके, आणि पीचा जर विचार केला तर 67चा पी आहे. सो कोटे ना कोटे मित्रांनो व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहे आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी हे सुद्धा अत्यंत कमी आहेत, ज्याच्या कारणाने मित्रांनो ओव्हर व्हॅल्यूड झाल्यामुळे कोटे ना कोटे व्हॅल्युएशन ॲडजस्टमेंट करण्यासाठी हा स्टॉक मित्रांनो खाली होते आणि अद्याप हा मित्रांनो काय स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक आणखीन फॉल होऊ शकतो, ह्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर ह्या स्टॉककडे बघत असाल तर सध्या तरी इन्व्हेस्टमेंट करणं ह्यामध्ये टाळा, असं मी शक्यतो तुम्हाला या ठिकाणी सांगेन. सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.